नमस्कार. आज आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या खूप गाजलेल्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातील काही महत्त्वाच्या विचारांवर बोलणार आहोत. हो, हे पुस्तक म्हणजे वैयक्तिक अर्थसाक्षरतेवर आहे असं म्हणता येईल. अगदी. आणि यात दोन अगदी भिन्न आर्थिक दृष्टिकोन मांडले आहेत. म्हणजे कसं पैशाकडे बघायचं वगैरे. बरोबर. यातून आपल्याला काय शिकता येईल, काय घेण्यासारखं आहे, हेच आज आपण बघूया. चला तर मग. नक्कीच. या पुस्तकाची गंमत म्हणजे लेखकाचे दोन वडील, म्हणजे एक त्यांचे स्वतःचे वडील, हो, जे खूप शिकलेले होते पण आर्थिक बाबतीत थोडे म्हणजे कमजोर होते. हो, त्यांना ते पुअर डॅड म्हणतात. अच्छा. आणि दुसरे वडील त्यांच्या मित्राचे वडील, ते कमी शिकलेले पण प्रचंड यशस्वी व्यावसायिक, त्यांना ते म्हणतात रिच डॅड. म्हणजे दोन टोकाच्या विचारसरणी. अगदी. आणि या दोघांच्या पैशाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात जो फरक आहे ना, तोच हे पुस्तक उलगडून दाखवतं आणि मग आर्थिक शिक्षणाचं महत्त्व पटवून देतं. आणि मला वाटतं पुस्तकाचा सगळ्यात मोठा मुद्दा हाच आहे की फक्त शाळेतलं किंवा कॉलेजचं शिक्षण आपल्याला श्रीमंत व्हायला पुरेसं नाहीये. बरोबर. त्यासाठी वेगळ्या प्रकारचं शिक्षण लागतं, म्हणजे आर्थिक शिक्षण. हो, कारण शाळेत आपल्याला शिकवतात की नोकरी करून पगार कसा मिळवायचा, पण त्या मिळालेल्या पैशाचं करायचं काय, तो वाढवायचा कसा, हे कोण शिकवतं? खरंय. इथेच खरी मेख आहे असं वाटतं मला. म्हणजे पारंपरिक मार्गाच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणारं पुस्तक आहे हे. अगदी बरोबर. आणि त्या आर्थिक शिक्षणातला पहिला आणि महत्त्वाचा धडा म्हणजे मालमत्ता म्हणजे ॲसेट आणि दायित्व म्हणजे लायबिलिटी यातला नेमका फरक ओळखणं. अच्छा, मालमत्ता आणि दायित्व. हो. श्रीमंत वडील नेहमी मालमत्ता खरेदी करण्यावर भर देतात, म्हणजे अशा गोष्टी ज्या तुमच्या खिशात अजून पैसा आणतील. आणि या उलट गरीब आणि मध्यमवर्गीय लोक नकळतपणे दायित्व खरेदी करतात, म्हणजे अशा वस्तू ज्या तुमच्या खिशातून पैसा बाहेर काढतात. हे अडकायला जितकं सोपं वाटतं तितकं रोजच्या आयुष्यात ओळखणं सोपं नाहीये ना. म्हणजे समजा आपलं घर ज्यात आपण राहतो, ती मालमत्ता म्हणायची की दायित्व? कारण त्याचा हप्ता जातो, मेंटेनन्सचा खर्च असतो, म्हणजे पैसे तर जातातच खिशातून. उत्तम प्रश्न विचारलात. कियोसाकीच्या व्याख्येनुसार काय आहे की कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात सक्रियपणे पैसा आणत नाहीये ती तांत्रिकदृष्ट्या दायित्व आहे, जरी तिची किंमत भविष्यात वाढणार असली तरी. अच्छा. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं घराचा हप्ता आणि इतर खर्च जर तुमच्या खिशातून पैसे नेत असतील तर ते घर त्या क्षणी दायित्व झालं. बरं. पण तेच घर जर तुम्ही भाड्याने दिलं आणि त्यातून येणारं भाडं तुमच्या हप्त्यापेक्षा आणि खर्चापेक्षा जास्त असेल, म्हणजे तुमच्या खिशात पैसा येत असेल, तर ती मालमत्ता बनते. म्हणजे सगळा खेळ कॅश फ्लोचा आहे, पैसा येतोय की जातो याचा. अगदी. हा रोख प्रवाहाचा फरक समजणं खूप महत्वाचं आहे. ओके. मालमत्ता आणि दायित्वाचा फरक समजला. मग पुढचा मुद्दा येतो की ही मालमत्ता वाढवायची कशी. इथेच कियोसाकीचा तो दुसरा विचार येतो. पैशासाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा. हो, हा विचार अनेकांना सुरुवातीला पटत नाही. बरोबर. म्हणजे काय नक्की नोकरीच करायची नाही का? तसं नाहीये. मुद्दा नोकरी सोडण्याचा नाहीये मुळीच, तर फक्त आणि फक्त पगारावर अवलंबून न राहण्याचा आहे. अच्छा, म्हणजे उत्पन्नाचे दुसरे स्रोत हवेत. हो, असे स्रोत जे तुमच्या थेट शारीरिक किंवा मानसिक श्रमाशिवाय पैसा निर्माण करतील, जसं की गुंतवणूक करणं किंवा एखादा छोटा व्यवसाय उभा करणं ज्यातून नियमित उत्पन्न मिळत राहील. म्हणजे पॅसिव्ह इन्कम ज्याला म्हणतात. अगदी बरोबर. हेच ते पैशाला कामाला लावणं. आणि म्हणूनच कियोसाकी उद्योजकतेला म्हणजे एंटरप्रेनरशिपला आणि गुंतवणुकीला खूप महत्त्व देतात. पण हे ऐकायला कितीही छान वाटलं तरी यात धोका पण मोठा आहे नाही का? म्हणजे स्वतःचा व्यवसाय म्हणजे 9 ते 5 नोकरीपेक्षा जास्त वेळ, जास्त मेहनत आणि जोखीम तर आहेच. नक्कीच, नक्कीच. जोखीम आहेच. आणि पुस्तक हे मान्य करतं की प्रत्येकाने व्यवसायच करावा किंवा मोठी जोखीम घ्यावी असं नाही. पण मुद्दा हा आहे की आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जोखीम कशी मोजायची, ती कमी कशी करायची, हे शिकण्यावर भर दिला जातो. बरोबर. आणि यासोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर प्रणाली कशी काम करते हे समजून घेणं आणि कायदेशीर मार्गाने कर कसा वाचवता येईल यावरही पुस्तकात भर आहे. अच्छा, पण तो भाग जरा अमेरिकन संदर्भातला असेल ना? हो, तो भाग बऱ्याच अंशी अमेरिकन कर प्रणालीवर आधारित आहे, पण त्यामागची मूळ कल्पना म्हणजे कर नियम समजून घेऊन नियोजन करणे ती आपल्याकडेही विचारात घेण्यासारखी आहे. नक्कीच.
एकंदरीत हे पुस्तक वाचल्यावर किंवा याबद्दल ऐकल्यावर आपल्या पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला नक्कीच मदत होते असं मला वाटतं. म्हणजे फक्त बचत करण्याऐवजी पैसा कसा वाढवायचा, गुंतवणूक कशी करायची यावर लक्ष केंद्रित करायला शिकवतं. अगदी बरोबर. पण याच्या मर्यादाही आपण लक्षात घ्यायला हव्यात. म्हणजे पुस्तकातले काही सल्ले, विशेषतः रिअल इस्टेटबद्दलचे किंवा काही विशिष्ट प्रकारच्या व्यवसायांचे, ते अमेरिकन परिस्थितीवर आधारित आहेत. हो, ते सगळं सरसकट आपल्या इथे लागू पडणार नाही. बरोबर. त्यामुळे याला एक विचारसरणी म्हणून बघणं जास्त योग्य ठरेल. आणि मग प्रश्न येतो की या जागतिक विचारांमधून आपण आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार, म्हणजे भारताच्या संदर्भात, काय ठोस शिकवण घेऊ शकतो? हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण अमेरिकेचे नियम किंवा तिथल्या संधी इथे तशाच नसतील. पण कदाचित आपल्यासाठी मालमत्ता तयार करणं म्हणजे चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये SIP करणं असू शकतं. हो, शिस्तबद्ध गुंतवणूक. किंवा एखादा छोटा साईड बिझनेस सुरू करणं, अगदी ऑनलाईन असेल किंवा छोटासा ऑफलाईन असेल, किंवा मग प्रॉपर्टी घेऊन ती भाड्याने देणं. बरोबर. महत्वाचं म्हणजे सुरुवात करणं आणि सतत शिकत राहणं. आर्थिक साक्षरता ही एका दिवसात येणारी गोष्ट नाहीये. तर रिच डॅड पुअर डॅडच्या या चर्चेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक साक्षरता. हो, ती खूप गरजेची आहे. मालमत्ता आणि दायित्व यातला फरक नीट समजून घ्या. केवळ पगारावर अवलंबून न राहता पैसा वाढवण्यासाठी गुंतवणुकीचा आणि जमेल तर उद्योजकतेचा विचार करा. अगदी. हे विचार प्रत्येकासाठीच उपयुक्त ठरू शकतात. म्हणजे विद्यार्थी असो, नोकरदार असो किंवा व्यावसायिक, किंवा अगदी गृहिणी असो, कोणीही ज्याला आर्थिक स्वातंत्र्य हवंय. बरोबर. आणि जाता जाता एक विचार श्रोतांसाठी. पुस्तकात म्हटलंय की आर्थिक शिक्षण शाळेत मिळत नाही, ते आपल्याला स्वतःच मिळवावं लागतं, शिकावं लागतं. तर या विचारातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या आर्थिक ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी आज आपण असं कोणतं एक लहानसं पाऊल उचलू शकतो यावर नक्की विचार करायला हवा.